जादू तुझ्यावरी तुझे मला शोधणे जरा जरा जादू तुझी जरा मनाचे जरा जरा टिपूर चांदणे जरा जरा हसून बोलणे. जय शिवराय मित्रांनो CapCutमधनं एकदम जबरदस्त आणि ट्रेंडिंगला असलेला व्हिडिओ आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी सिंपली आपलं जे काही CapCutचं ॲप्लिकेशन असणार आहे त्यामध्ये तुमचा फोटो आणि जे काही ऑडिओ मी दिलेला असणार आहे ते ऑडिओ तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. ऑडिओ वगैरे ॲड केल्यानंतर आता मित्रांनो, ज्या प्रकारे मी बीट मार्क सांगतोय त्या प्रकारे बीटला मार्क करायचा आहे. तर मित्रांनो, आपली जी काही पहिली बीट आहे ती 3 सेकंदवरती आहे, बघू शकताय. त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती 6 सेकंदवरती आहे. मित्रांनो, तुम्हाला प्रॉपर सॉन्ग ऐकायचं आहे आणि मगच बीटला मार्क करायचा आहे. नंतर मित्रांनो, पुढची आपली जी काही बीट आहे ती 7 आणि 8 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या जरासं मागं आहे. नंतर इथं बघू शकता लूप देखील ऑडिओचा वरच्या बाजूला असा गेला आहे. त्याच्या पुढची जी काही बीट आहे 9 सेकंदाची काही सुरुवातीचा 0 आहे त्या 0च्या खाली आहे. नंतरची जी काही बीट आहे ती 10 सेकंदाच्या जरासं पुढं आहे. त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती 12 सेकंदाच्या जरासं मागं आहे, बघू शकताय. त्याच्यानंतरची जी काही बीट आहे ती 13 सेकंदाच्या बरोबर खाली आहे. त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती 14 आणि 15 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या आणि 15च्या बरोबर सेंटरला खाली आहे, बघू शकता. नंतरची जी काही बीट आहे ती 16 सेकंदवरती आहे. त्याच्या पुढची मित्रांनो जी काही बीट आहे ती 17 आणि 18 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या खाली आहे. पुढची मित्रांनो जी काही आपली बीट आहे ती बघू शकता 20 सेकंदाच्या थोडंसं पुढं आहे. त्याच्यानंतरची जी काही बीट आहे ती 22 सेकंदाच्या जरासं मागे आहे. त्याच्यानंतरची मित्रांनो आपली जी काही बीट आहे 23 सेकंदाच्या जरा पुढं आहे. आणि जी काही लास्ट जी आपली बीट आहे ती 25 आणि 24 आणि 25 मधला डॉट आहे त्या डॉटच्या जरासं पुढं आहे. तर मित्रांनो, या प्रकारे प्रॉपर तुम्हाला बीट मार्क करायचं आहे. बीटला मार्क केल्यानंतर आता मित्रांनो, ॲनिमेशन देण्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन पहिला फोटो सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनवरती क्लिक करून इथे तुम्हाला क्लिक ओपनचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. आणि जी काही खाली ट्रान्झॅक्शनची ड्युरेशन दिसत्या ती तुम्हाला एकदम फुल ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढे जे काही ट्रान्झॅक्शनचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगची कॅटेगरी सिलेक्ट करून इथनं तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झॅक्शन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो, पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून आउट ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं आहे. आणि इथे मित्रांनो, लुमिन मॅट्रिक्स नावाचं एक इथं आउट ॲनिमेशनमध्ये ॲनिमेशन आहे, हे ॲनिमेशन द्यायचं आहे. हिची जी काही ड्युरेशन खाली आहे ती देखील तुम्हाला एकदम फुल ठेवायची आहे. आणि मित्रांनो, ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर पुढचा फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनमधनं रॉक व्हर्टिकलीचं ॲनिमेशन द्यायचं आहे. जी काही खालचं ड्युरेशन तुम्हाला दिसत्या ते 1.1 सेकंदवरती ठेवायची आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर पुढच्या व्हिडिओला फोटोला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनला सिलेक्ट करून रॉक हॉरिझॉन्टलीचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ड्युरेशन 1 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, पुढच्या फोटोला सिलेक्ट करा. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. इथे तुम्हाला बघू शकता काय तर इथं हे ॲनिमेशन आहे, बघू शकता. तर हे ॲनिमेशन इथं तुम्हाला ॲड करायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढचा फोटो सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करा. कॉम्बोमध्ये मित्रांनो तुम्हाला पेंडुलम 1चं ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतर ओकेवरती क्लिक करून पेंडुलम 2चं ॲनिमेशन द्यायचं आहे. त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला मित्रांनो डिस्टॉर्ट लेफ्टचं ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतर डिस्टॉर्ट राईटचं ॲनिमेशन द्यायचं आहे. आणि मित्रांनो, ह्या दोन्हीच्या मधलं जे काही ट्रान्झॅक्शन आहे ह्यावरती क्लिक करून तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झॅक्शन देऊन खालची जी काही ड्युरेशन दिसत्या ते ड्युरेशन तुम्हाला एकदम फुल ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, पुढचा फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आणि इथनं स्नॅपशॉट्स नावाचं एक ॲनिमेशन आहे इन ॲनिमेशनमध्ये, हे ॲनिमेशन तुम्हाला ॲड करायचं आहे आणि ड्युरेशन एकदम ह्याची फुल ठेवायची आहे. आता इथून ओकेवरती क्लिक करा. पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनवरती क्लिक करा. इथं क्यूब ओपन नावाचं एक ॲनिमेशन आहे इन ॲनिमेशनमध्ये. तर हे क्यूब ओपनचं ॲनिमेशन तुम्हाला इथं ॲड करायचं आहे. ड्युरेशन 2.2 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो, पुढचा फोटो सिलेक्ट करून याला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनमधनं क्लिक ओपनचं ट्रान्झॅक्शन जे काही ॲनिमेशन आहे ते इथं तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि जे काही खालची ड्युरेशन आहे ते एकदम फुल तुम्हाला 1.4 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, पुढच्या फोटोला सिलेक्ट करा. इन ॲनिमेशनवरती क्लिक करून रॉक व्हर्टिकलीचं ॲनिमेशन द्या. इथं 1.2 वरती खालची ड्युरेशन ठेवा. ओकेवरती क्लिक करून परत रॉक हॉरिझॉन्टलीचं ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे. इथं तुम्हाला 1.1 वरती ड्युरेशन सेट करायची आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, लास्ट जे काही फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनमधनं रॉक व्हर्टिकलीचं ॲनिमेशन द्यायचं आहे. जे काही इन ॲनिमेशन आहे ते 0.9 सेकंदाची ड्युरेशन ठेवायची आहे. आउट ॲनिमेशनवरती क्लिक करून लास्टला जे काही इथं फेड आउटचं ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन द्यायचं आहे. खालची जी काही ड्युरेशन आहे ती 0.5 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, ट्रान्झॅक्शन आणि ॲनिमेशन झाल्यानंतर इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो, ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला इथं सुरुवातीलाच एक ॲनिमेशन आहे, बघू शकता. 1 मिनिट मी सांगतो तुम्हाला.
सुपर लार्ज स्पॉट नावाचं ॲनिमेशन आहे, हे द्या किंवा न दिलं तर चालतंय, काही विषय नाही. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता इथं प्रॉपर कुठे यायचं आहे, आपलं जे काही 6 सेकंदाची बीट आहे, त्या 6 सेकंदाच्या बीटवरती तुम्हाला इथं या प्रकारे 6 सेकंदाच्या बीटवरती आल्यानंतर तुम्हाला आता इथं व्हिडिओ इफेक्टवरती बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ग्लोइंग लाईनची कॅटेगरी सिलेक्ट करा आणि कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये मित्रांनो तुम्हाला बटरफ्लायचा काहीतरी इफेक्ट बघायला भेटणार आहे. तर मी तुम्हाला तो इफेक्ट दाखवतो कुठला आहे. इथं बघू शकता हा जो काही इफेक्ट आहे, तो इफेक्ट इथं तुम्हाला ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचा आहे. इफेक्टची जी काही लेंथ असणार आहे, ती आपल्या फोटोबरोबर तुम्हाला इथं ठेवायची आहे. नंतर मित्रांनो पुढच्या फोटोच्या बरोबर खाली यायचं आहे, म्हणजे सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करा आणि स्प्लिटमधनं मित्रांनो तुम्हाला ट्राय मिरर लेअरचं इथं इफेक्ट ॲड करायचा आहे. ट्राय मिरर लेअरला ॲड केल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. फिल्टर 0 करायचं आणि व्हर्टिकल जे काय असणार आहे ते तुम्हाला तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती देखील तुम्हाला आपल्या फोटोपर्यंत ठेवायचं आहे. म्हणजे 9 सेकंदाच्या खालची जी काही बीट आहे त्या बीटपर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे. नंतर तुम्हाला डायरेक्ट 10 सेकंदावरती म्हणजे 10 सेकंदच्या जरा पुढे जी काही बीट आहे ह्या बीटवरती यायचं. ह्या बीटवरती आल्यानंतर तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करून ग्लोइंग लाईनमध्ये तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे विंगचा, तर हा इफेक्ट ॲड करायचा आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ह्याची जे काही ड्युरेशन असणार आहे ते देखील तुम्हाला प्रॉपर इथपर्यंत ठेवायचे आहे. बघू शकताय या प्रकारे ठेवल्यानंतर आता तुम्हाला पुढच्या फोटोवरती यायचं आहे. पुढच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ग्लोइंग लाईनची कॅटेगरीमधनं तुम्हाला हा जो काही इफेक्ट दिसतोय तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे आणि मित्रांनो ॲडजस्टवरती क्लिक करून हा जो काही कलर आहे तो कलर तुम्ही चेंज देखील करू शकताय. आता इथून ओकेवरती क्लिक करा. पुढच्या फोटोवरती या. नंतर तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करून ग्लोइंग लाईनमध्ये हा जो काही इफेक्ट दिसतोय तो इफेक्ट इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आणि इफेक्टची जी काही लेंथ आहे ती बघू शकता आपण 13 सेकंडच्या बीटवरती ॲड केल्या. ह्याला तुम्हाला 16 सेकंडच्या बीटपर्यंत सेट करायचे आहे. आता डायरेक्टली तुम्हाला लास्टला म्हणजे 20 सेकंदाच्या पुढची जी काही बीट आहे ह्या बीटवरती यायचं. नंतर तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. प्रोची कॅटेगरी सिलेक्ट करून इथनं तुम्हाला बटरफ्लायचा ॲनिमेशन इफेक्ट ॲड करायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करून ह्याची लेंथ आहे ती तुम्हाला आपल्या बीटमध्ये व्यवस्थितरित्या सेट करायची आहे. बीटमध्ये सेट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला पुढचा आपला जो फोटो आहे त्या फोटोवरती यायचं आहे. नंतर तुम्हाला इथं कुठं बघू शकता ग्लोइंग लाईनची कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आणि इथं तुम्हाला हा जो काही इफेक्ट दिसतोय हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करून ह्याची जी काही लेंथ आहे ती लेंथ मित्रांनो कुठंपर्यंत पण ठेवा, काही विषय नाही. ते थोडंच दिसतंय, काही विषय नाही. नंतर तुम्हाला आपलं त्याच्या पुढचा म्हणजे 23 सेकंदाच्या पुढची जी काही बीट आहे ह्या बीटवरती यायचं आहे. नंतर तुम्हाला इथं ग्लोइंग लाईनमधनं हा जो काही विंगचा इफेक्ट आहे तो डबल इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचा आहे. ॲडजस्टमधनं तुमच्या फोटोला जसा शोभल त्याप्रकारे ते कलर तुम्हाला सेट करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. तर मित्रांनो बघू शकताय ज्या प्रकारे फोटो म्हणजे व्हिडिओ तुम्ही बघितला होता तसा झाला आहे. फक्त तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करून जे काही ती इमोजी दिल्या ती इमोजी व्यवस्थितरित्या ॲड करून घ्यायची आहे आणि इमोजी ॲड केल्यानंतर आता शेअरवरती क्लिक करून ज्या प्रकारे स्क्रीनवरती सेटिंग दिसते हे सेटिंग तुम्हाला ठेवायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे.